नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. नजरेत तुझिया जिथे साथ देशील ना. आजचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला ते क्रिएट करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती कोण पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा. ओके, म्हणजे अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती ट्रेंडिंग टॉपिकची एडिटिंगचे ट्युटोरियल तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती. आता तुम्हाला तुम्ही तो प्रिव्ह्यू पाहिला तो एकदम जबरदस्त केला आहे अलर्ट मशीनमध्ये. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. आता जरा न घालता आपल्या एडिटिंगला चालू करूया. आणि त्याआधी भावांनो आणि मैत्रिणींनो, तर व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे भावांनो. कारण का तुम्ही कमेंट वगैरे करत नाही सर. आपला यूट्यूबचा व्हिडिओ आहे तर यूट्यूब पुढच्या लोकांना दाखवून झाला व्हिडिओ. तर मी तुम्हाला इंस्टाग्राम आपल्या टेलिग्रामवरती मेसेज करून देखील सांगत असतो आपला व्हिडिओ आहे ते पुढं पाठवून झाला यूट्यूब म्हणजे पुढच्या लोकांनी दावत नाही. ओके, तर त्यासाठी तुम्हाला कमेंट्सचं ऑप्शन यूट्यूबने स्वतःहून तुम्हाला दिलं आहे. कारण कशाला दिलं आहे ती तुम्ही एकदा यूट्यूबवरती सर्च करून बघा. कमेंट अँड लाईकचं ऑप्शन कशासाठी तुम्हाला यूट्यूब दिलेलं आहे. तर हे तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायसाठी यूट्यूबनं ती दिलेलं आहे तुमच्यासाठी कमेंट ऑप्शन वगैरे. तर तुम्ही ती करून टाका. ओके, एवढीच अपेक्षा आहे. तर आता व्हिडिओ एडिटिंगला चालू करूया. त्याआधी आपल्याला फोटोज वगैरे कट करून घ्यायचे. गुगलवरती क्लिक करायचं आहे. ऑलरेडी मी इंटरनेटमध्ये चालू करून ठेवलेलं आहे. तुम्हाला मी आता इथं बघू शकता तुम्हाला इथं स्क्रीनवरती एक वेबसाईटचे नाव दावलेलं आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंड ही वेबसाईट आहे आपली. तो ओपन करून घ्यायचा आहे. इथं ओपन केल्यानंतर आता तुम्ही आता प्रिव्ह्यूमध्ये वगैरे बघून समजला असाल. ओके, तर इथं बघू शकता मी अशाप्रकारे इथं वेबसाईटवरती आलेलो आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं थोडं खाली यायचं आहे. तर इथं खाली आल्यानंतर इथं अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे. अपलोड इमेजवरती क्लिक केलं जसं तुमच्या गॅलरीमध्ये जे फोटो असला तिथं मी माझ्या मटेरियलचा फोल्डर इथं उडकून घेतो. 1 मिनिट. तर मटेरियलचा फोल्डर आपण उडकलेला आहे. एक आपले 7 इमेज आपल्याला लागणार आहेत. ते 7 इमेज आपण काय करायचं आहे, तुम्हाला एकच फोटो मी इथं कट करून दाखवणार आहे. फोटो सिलेक्ट करून डनवरती क्लिक करायचं आहे. इथं डनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आपला फोटो आहे तो रेडी होत आहे. म्हणजे आपला इथं बघू शकता आपण आहे इथं आपला फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. झाल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. फ्रीवरती डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 6 फोटो डाउनलोड करून घ्यायचे आहे. 6 फोटो डाउनलोड केल्यानंतर आपला इथं ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता अलर्ट मशीन. तर आल्यानंतर बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे, बिटमार्क आणि सिक्युरिटी इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. बिटमार्क इम्पोर्ट केल्यानंतर मॅक्सिमल देखील फाईल दिला असणार आहे. तर इथे मी अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतो. 1 मिनटं. तर अशा प्रकारे प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक करायचं. मटेरियलच्या फोल्डरवरती क्लिक करून ज्यात तुम्हाला एक अशा प्रकारे बघू शकता व्हिडिओ दिला असेल हा वाला. तर आपला व्हिडिओ आहे तो इथं ऑडिओ करून व्हिडिओ जस्ट डिलीट करायचा आहे. सॉंगला जस्ट अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला 4 अंकी मटेरियलचा पासवर्ड मिळून जाईल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तिथे मी खाली घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे. तर ह्याला ह्याची आपली इथे सॉंग आहे ते खाली घेतलेलं आहे. खाली घेतल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे यायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. प्लसवरती क्लिक करा. मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर ज्यात आपण फोटो वगैरे कट करून घेतलेले आहेत ते फोटो आपण इथं ॲड करून घ्यायचे आहेत. मूववरती क्लिक करून रोटेशनवरती क्लिक करून इथं तुम्हाला -90च्या करून घ्यायचं आहे. आणि फोटोला इथं थोडं अशा प्रकारे ठेवायचं तुमच्या हिशोबानं. इथं पहिले जे ठेवायचे अशा प्रकारे फोटोला. तर फोटोला ठेवल्यानंतर फोटोला काय करायचं आहे, आता फोटोला तुम्हाला काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथं लॉंग प्रेस करून घेतल्यानंतर इथं आपले इथं टेक्स्ट वगैरे आहेत बघू शकता. तर अशा प्रकारे मी खाली घेत आहे. तर तोवर तुम्ही इथे कमेंट आणि लाईक करा केलं नसेल तर. ओके, तर तुमची देखील स्क्रीनवरती पुढच्या मी कमेंट जास्त येतील तर मी व्हिडिओला दाखवत असतो. तर इथे मी काय करायचं, इथं रेक्टँगल एक दिलं आहे इथं बघू शकता. इथं तुम्ही ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. ओके, तर केल्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्यानंतर आता दुसरा फोटो जो असणार आहे आपला, तो दुसरा जो फोटो असणार आहे तो आपण काय करायचं, इथं आपण जो पहिला आपला
टेक्स्ट कुठं आहे बघूया. ओके, तर टेक्स्ट इकडं आहे आपला. तर आपण हा फोटो इथं सिलेक्ट केलेला आहे. ओके, तर इकडे बघू शकता काय करायचं तुम्हाला, इथं मूववरती रोटेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मूववरती, आणि अशा परी हा फोटो इथं सेट करून घ्यायचा आहे. ओके, इथं सेट केल्यानंतर असा आपला फोटो इथं ठेवून घ्यायचा आहे. ठेवल्यानंतर याला देखील तुम्ही इथं काय करायचं आहे, खाली घ्यायचं आहे इथं. तर अशापर्यंत मी लास्टपर्यंत मित्रांनो फोटो वगैरे ॲड करून घेतो. ओके, इथं बघू शकता मी अशापर्यंत इथं फोटो अशापर्यंत ॲड करून घेतलं. इथं बघू शकता इथं आपण इथे सेट करून घेतलेलं आहे. ही शेवटपर्यंत करून घ्यायचे आहे, आणि इथून पुढे बीटनुसार आपले फोटो असणार आहेत. ते फोटो तुम्ही काय करायचे आहेत, इथं अशापर्यंत इथं सेट करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला काय करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून प्ले कंपोजवरती क्लिक करायचं आहे. आता थोडा बाहेरचा आवाज ते समजून घ्या. तुम्हाला माहीत असेल गावाकडचे आहे ते आपण इथं आहेत, त्यामुळे आपल्यासारखा आपल्याकडे दंगा असतो तुम्हाला माहीत असणार. ओके, तर तेवढं समजून घ्या तुमच्या भावाला. ते इथं मी शेवटपर्यंत करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो, आपण आहे ते फोटो वगैरे कशापर सेट केलेलं आहेत. ओके, तर याच्या अशापर बघू शकता एकदम मी फोटो कशापर ॲड केले तुम्हाला बघू शकता. तर आता मी इथं सॉन्ग डेट मारलेलं आहे. इथं अशावर आपण फोटो सेट करून घेतलेले आहेत. आणि 1 नंबरच्या फोटोला तुम्हाला काय करायचं आहे, इथं अशावर फोटोला इफेक्टवरती इथं फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. वरती सर्च करायचं आहे तुम्हाला, पेड इन पेड आउट. तर सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला 1 नंबरला येईल इथं स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. आणि काय करायचं, मी काढून टाकलेलं आहे आता इफेक्टवर कॉपी करायचं आहे. जेवढे पण आपले इथं हे असतील त्याला पेस्ट लेअर फक्त करायचे, की 4-5 इमेज असतील त्याला फक्त इथे पेस्ट करायचं. इथून पुढे आपण फोटोवर ॲड केलेलं बघू शकता. आता तुम्हाला इथं काय वेळेस तुम्हाला इथं डबल बीट मिळेल, ते तुम्ही हेडफोन घातल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही. बर्ड्स वगैरे घातल्याशिवाय तुम्हाला ते बीट ऐकू येणार नाही. ओके, तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालून ऐकू शकता. की तुम्ही बीट दिलं आहे. आता इथं बघू शकता मी इथं बरोबर 32.14 इथंवर आपण इथं बघू शकता, इथंवर ॲड केलेलं आहे. मोठा इमेज आहेत 2. ओके, तर तुम्ही अशाप्रकारे सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता अशाप्रकारे. तर 1 मिनिट आपण इथे येऊया. तर आपण काय करायचं आहे, बॅग घ्यायचं आहे. बॅग आल्यानंतर सेक्युरिटी पॅक असणार आहे, तो ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केला तर त्यातलं तुम्हाला काय करायचं आहे, तर रिपीटच्या ऑप्शनवर त्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट जो असणार तो तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला बिटमार्क असेल तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर ते शेवटपर्यंत बघा, इथं तुम्हाला 4 अंकी मटेरियलचा पासवर्ड सांगणार आहे. तर इथं बघू शकता, इथं आपलं जे टेक्स्ट आहेत बघू शकता, इथं आपण दिलेलं आहे त्या टेक्स्टला फक्त इफेक्ट अप्लाय करायचा आहे. ओके, तर इथं केल्यानंतर अशा पर्यंत दिसून देईल. फोटोला इफेक्ट पेस्ट करायला नाही, ऑलरेडी मी त्या रेक्टँगलला इफेक्ट पेस्ट करून दिलेलं आहे. तर इथं तुम्ही अशा पर्यंत शेवटपर्यंत इथं बघू शकता इफेक्ट आहे त्या अशा पर्यंत टेक्स्टला आपल्या इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत. ओके, इमोजी पिनला देखील तुम्ही इथे पेस्ट करू शकता. तर मी त्याच्यावर पेस्ट करून घेतलेलं आहे. ओके, आणि त्याला आपण इथं हा इफेक्ट ऑफ करूया. ओके, तर बघू शकता मी इथं इझिलीपर्यंत शेवटपर्यंत करून घेतो. ओके, तर बघू शकता अशावर आपण शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट करून आलेलं आहे. पेस्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, आणखीन एकदा यायचं आहे आपलं सेक्युरिटीमध्ये 1 नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचं. कॉपी केल्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे यायचं आहे बघू शकता. आता पहिले तुम्हाला इथं बघू शकता, इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इमोजी पीएनजी आणि तुम्हाला टेक्स्ट भेटेल, त्याला फक्त इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथं पेस्ट करायचं आहे अशाप्रकारे बघू शकता, तुम्हाला दिसून जाईल. इथं एक 4-5 आपले टेक्स्ट लेअर असतील त्याला इफेक्ट हा पेस्ट करून घ्या. तुम्ही शेवटपर्यंत अशाप्रकारे पेस्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. तर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे. तर इथं बघू शकता, इथं बरोबर तुम्हाला यायचं आहे 19.14. इथं तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून हा वाला तुम्हाला व्हिडिओ दिला असेल इफेक्टचा, तर तुम्ही ॲड करून एक्स्ट्रा कट करून घ्यायची. ते मूववरती क्लिक करून रोटेशनवरती क्लिक करून बरोबर तुम्हाला काय करायचं आहे, -90वरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. पिल कंपोजवरती क्लिक करून इथे बिल्डिंग आपासून लाईटरनं स्किन द्यायचं आहे. स्किन दिल्यामुळे असा आपला व्हिडिओ दिसून जाईल. ओके, दिसल्यानंतर काय करायचं, थोडं इथं आपण काय करायचं, आपण इथं थोडं याचं स्पीड कमी करायचं आहे, म्हणजे वाढवायचं आहे. हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इथं प्रत्येक बीटमध्ये आता ते सर्वात आधी आपण काय करूया, इथं आपला जो इफेक्ट असणार आहे तो खाली घ्यायचा आहे. खाली म्हणजे कुठं घ्यायचं आहे, अशा पर्यंत बघू शकता मी तुम्हाला दाखवतो. इथं खाली कुठं घ्यायचं आहे, आपले जे टेक्स्ट वगैरे आहेत त्याच्या खाली इथं आपण ॲड करून घ्यायचे. टेक्स्ट अँड रेक्टँगलच्या खाली, म्हणजे आपल्या फोटोच्या मध्ये इथं. ओके, 2 अशा पर्यंत करून घ्यायचे. तर इथं बघू शकता आपण, इथं आपण इथं अशा पर्यंत, तर इथं आपण बघू शकता, इथं आपण इथं ठेवलेलं आहे अशा पर्यंत. ओके, तर अशा पर्यंत तुम्ही इथं करून घ्यायचं आहे. तर मी नंतर करून घेतो. हे 4 करायचं आहे. पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, इथं मोठा इमेज भेटेल. परत तुम्हाला काय करायचं आहे, तोच व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता, इथं तुम्हाला आपण इथं एवढं लेंथ कमी पडतो, काय अडचण आहे. इथं आता काय करायचं आहे, -90 करायचं आहे. -90 केल्यानंतर याचं इथं आपण काय करायचं आहे, इथं त्या 3 डॉटवरती क्लिक कंपोजवरती क्लिक करून
अशा परी घ्यायचं आहे. तर ह्याला काय खाली घेऊ नका. तर आपण अशा परी इथं अशा परी बघू शकता आपला इमेज कुठं आहे बघा आणि तिथे पेस्ट करा. ओके, इथं शेवटचे 4-5 फोटो आहेत त्याला फक्त अशा परी करून घ्यायचे. ओके, तर इथं बघू शकता आता ते पेस्ट केलं. आता तुम्हाला मी मगाशी बोललेले इथे बीट आहेत, ते बीट इथं बघू शकता आहेत. तर इथं आपण आल्यानंतर बघू शकता इथं हा व्हिडिओ इफेक्टचा दिला आहे. तर तुम्ही इथे काय करायचं आहे, याला अशा परी मूववरती क्लिक करून रोटेशनवरती क्लिक करून -90 करायचं आहे. परत तुम्हाला इथं 10वरती क्लिक अंपुशावरती क्लिक करून बेल आपासून क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला बीटनुसार आपले हे होतील. ओके, तर इथे मी हा पेज कॉपी केलं, इथं डायरेक्ट पेस्ट केलं आहे. तर बघू शकता आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त दिसत आहे. तर आणि मटेरियलचा पासवर्ड आहे 4040. हे मटेरियलचा पासवर्ड टाकून घ्या. आणि व्हिडिओ तुमचा कंप्लीट झाला असेल तर तुम्हाला काय करायचं, सेव्ह करायसाठी इकडे कोपऱ्यावरती सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओच्या इथे 10 पिक्सल ठेवायची रिझोल्यूशन आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.